अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईफ चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। स्वामी भक्तांनो, आपल्यापैकी अनेक जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना प्रहर म्हणजे काय हे माहीत नसतं, किंवा जुनेही काही सेवेकरी असतील त्यांना देखील प्रहर सेवा म्हणजे नेमकं काय किंवा ही सेवा कधी असते, कधी करावी या संदर्भात माहिती नसते। तर या संदर्भात सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वात प्रथम म्हणजे प्रहर सेवा केव्हा असते, तर बघा, दरवर्षी श्री दत्त गुरु जयंती, दत्त जयंती आणि स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी या दोन्ही काळामध्ये सप्ताह असतो। श्री दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये, मठामध्ये आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या केंद्रामध्ये आणि मठामध्ये या ठिकाणी 7 दिवसांचा सप्ताह असतो। या सप्ताह काळामध्ये जो स्वामी समर्थ सेवेकरी मनापासून ही प्रहर सेवा करेल ना, तर त्याचा कुठलाही प्रश्न स्वामी महाराज शिल्लक ठेवत नाहीत असे म्हणतात। असे खूप जणांचे अनुभव आहेत। तर बघा, याबद्दलची माहिती जी आहे तर श्री स्वामी समर्थ गुरु माऊली यांनी आपल्या हितगुज मार्गदर्शनामध्ये आवर्जून सांगितलेलं आहे। तर अमृतमय हितगुज श्री स्वामी गुरु माऊली यांचं असतं। सप्ताह काळामध्ये बऱ्याच सेवेकरांना श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण करण्याची इच्छा असते, परंतु काही वेळेचा अभाव, काही जबाबदाऱ्या, काही अडचणी या सर्व गोष्टींमुळे त्यांना जर समजा करणे शक्य होत नसेल तर त्यांनी हे प्रहर सेवा जे आहे ती आवर्जून करावी। अगदी जे कोणी श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायणही करत असतील आणि त्या सेवेकरांना देखील शक्य असेल तर त्यांनी जास्तीत जास्त हे प्रहर सेवेची सेवा नक्कीच केली पाहिजे। आपल्यापैकी बरेच स्वामी सेवेकरी हे गुरुचरित्राचे पारायण करणार आहेत, पण त्याचबरोबर आपण केंद्रामध्ये, मठामध्ये जाऊन ही प्रहर सेवा करण्याची संधी चुकवू नका। बघा, प्रहर म्हणजे काय, तर प्रहर म्हणजे पहारेकरी। स्वामींचा पहारेकरी बनण्याची ही सुवर्ण संधी जी आहे ती तुम्हाला मिळत आहे। आणि तर तुम्ही जर ही सेवा स्वीकारली, ही सेवा अगदी मनापासून केली तर तुमचा कुठलाही प्रश्न शिल्लक राहणार नाही, कुठलीही अडचण तुमच्या आयुष्यामध्ये राहणार नाही आणि बघा, प्रत्येक समस्यांचं समाधान तुम्हाला मिळून जाईल, असं प्रहर सेवा करणाऱ्यांचा अनुभव आहे। आणि प्रहर म्हणजे काय बघा, तर प्रहर म्हणजे आहे सप्ताहाचा आत्मा। प्रहर सेवा म्हणजे काय तर ते जाणून घ्या। बघा, ज्यावेळेस श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी असते आणि दत्त जयंती असते तर त्यावेळेस स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा मठामध्ये सप्ताह असतो। तर या सप्ताह काळामध्ये स्वामींच्या दरबारात 2 सेवेकरी हे प्रहर सेवा करत असतात, म्हणजेच 2 सेवेकरी हे वीणा वादनासाठी असतात, तसेच 2 सेवेकरी हे अखंड जपमाळेसाठी असतात आणि 2 सेवेकरी हे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पठण करण्यासाठी असतात। तर या सर्व सेवा या अखंड पूर्ण सप्ताहामध्ये 24 तास दिवस रात्र चालू असतात आणि या सेवेत कुठल्याही प्रकारचा खंड पडू देऊन चालत नाही। तर प्रहर हे सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे महिला करतात आणि नंतर रात्री 8 पासून सकाळी 8 पर्यंत ही प्रहर सेवा हे पुरुष सेवेकरी करतात। तर अशा प्रकारे रात्रंदिवस सप्ताहामध्ये 24 तास ही प्रहर सेवा आणि इतर मी सांगितलेल्या सेवा ह्या अखंड चालू असतात। प्रहर सेवा करणं हे अतिशय महत्त्वाची सेवा आहे, अगदी उच्च कोटीची सेवा म्हणतात तर तशी आहे, कारण ती कठीणही तेवढेच आहे। त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही प्रहर सेवा करत असताना त्यावेळेस तुम्हाला उभे राहून एकाच ठिकाणी शांतपणे स्थिर चित्ताने मन एकाग्र करून तुम्हाला वीणा वादन करायचे असते। अगदी कठीण काळ म्हणजे 12 ते 4 दुपारी किंवा रात्री 12 ते 4 या दरम्यान जर तुम्हाला ही प्रहर सेवा करण्याची सुवर्ण संधी भेटली तर ती संधी तुम्ही सोडू नका। त्या संधीचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या,
कारण या कठीण काळामध्ये प्रहर सेवा केल्याने सेवेकऱ्यांच्या पुण्यामध्ये अधिकच वाढ होती. कारण रात्री 12 ते 4 विशेषतः तुमची झोप तुम्ही टाळून झोपेवर तुमचे नियंत्रण करून तुम्ही उभ्या विना वाद्य करत ही जे प्रहर सेवा केली तर तुमची सेवा तुमची निष्ठा बघून अगदी लक्ष्मी माता देखील आशीर्वाद देते असे म्हणतात. महिला सेवेकरांना रात्रीच्या वेळी जाऊन सेवा करणे शक्य होत नाही, परंतु पुरुष सेवेकरांनी ज्यांना दिवसा ऑफिस असतं, काही काम असतात, व्यवसाय असतो, तर अशा पुरुष सेवेकरांनी रात्री 12 ते 4 या वेळेत नक्कीच ही प्रहर सेवा करावी आणि लक्ष्मी मातेचा देखील आशीर्वाद मिळवावा. प्रहराच्या वेळी श्री स्वामी समर्थ महाराज व सेवेकरी यांचे संधान साधले जात असतं आणि सप्ताहाच्या माध्यमातून महाराज आपल्याकडून विशिष्ट वेळेस प्रहराची सेवा करून घेतात आणि या प्रहरासाठी आपण दिलेला वेळ हा ज्या वेळेस आपल्यावर संकट येतं ना त्यावेळेस महाराज आपल्याला व्याजासकट ही वेळ जी आहे ते आपले संरक्षण करून परत देत असतात. म्हणून तुम्ही या प्रहराची सेवा नक्की करा आणि याची सुवर्ण संधी अजिबात तुम्ही गमावू नका. प्रहराच्या माध्यमातून सर्व प्रकारचा त्रास, भोग, कष्ट हे आपले नष्ट करण्याचे काम स्वामी महाराज करत असतात आणि या सप्ताहाच्या काळात फक्त पारायण केलं तर चालतं तर असं चालतंच असं नाही, पण त्याचबरोबर ही जर सेवा तुम्ही केली, प्रहराची सेवा जर तुम्ही केलीत तर त्या प्रत्येक सेवेकऱ्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. बघा, आणि तुम्ही जर घरी पारायण करत असाल ना तर किमान प्रहराची सेवा तरी तुम्ही मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जाऊन नक्कीच करायलाच हवी, त्याशिवाय तुमची सेवा पूर्ण होणार नाही. आणि ही सुवर्णसंधी तुम्हाला आत्ता 20 ते 26 एप्रिल या दरम्यान होत असलेल्या श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताहानिमित्त भेटणार आहे. तर बघा, वेळात वेळ काढा आणि प्रहर सेवा एकदा तरी नक्कीच करा. करूनच बघा, तुम्हाला चांगले अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर स्वामी भक्तांनो, तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला या जन्मात स्वामींच्या दरबारात प्रहर सेवा म्हणजेच पहारेकरी बनण्याची संधी लाभणार आहे आणि या संधीचा आपण नक्कीच फायदा घ्याल. तसेच सप्ताह काळामध्ये आणखीन कोणत्या सेवा आपण करू शकतो केंद्रात, मठात किंवा घरीसुद्धा, तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती ही मी चॅनलवर एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तर तिथून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आणि सप्ताह काळामध्ये जास्तीत जास्त सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करा. तर स्वामी भक्तांनो, कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे अशीच अजून नवनवीन माहिती तुम्हाला उपलब्ध होईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.